फ्रेंड्स, मी मृणालिनी बेंद्रे. आज मी कुठे आलेली आहे हे तुम्हाला सांगतेच. चला जरा त्या हिरवळीमध्ये जाऊन बोलूया. या. मी म्हटलं तुमच्याशी आत येऊनच बोलावं. काय आहे, मी आहे पुणे सोलापूर हायवेवरती आणि हायवेवरतीच हे सुंदरसं हॉटेल आहे आणि या हॉटेलमध्ये मी आलेली आहे. आजकाल ना गृहिणी आठवडाभर काम करत असतात. तोच तो स्वयंपाक असतो, तोच तो नाश्ता असतो, तेच ते डबे भरणं असतं आणि मग शनिवार रविवार येतो तेव्हा वाटतं त्यांनासुद्धा की अरे आपल्याला जर का असं मस्त चांगलं आणि निर्विष म्हणजे काय आहे, आजकाल सारखी ती केमिकल आणि हे असलेलंच अन्न मिळतं, पण उत्तम चवीचं गावरान ठसक्याचं जर का मला जेवण मिळालं तर किती बहार येईल. तर आठवडाभर काम करून दमलेल्या बिचाऱ्या पुरुषांना पण वाटतं की आपल्या फॅमिलीला घेऊन कुठेतरी लांब असं जावं, फिरायला जावं, लॉंग ड्राईव्हला जावं, छान हॉटेलमध्ये खावं. पण ना या ट्रॅफिकमुळे ना सगळा मूडच खलास होतो. म्हणून मी पुण्यापासून अगदी जवळ 1 तासाच्या ड्राईव्हवर 40 किलोमीटर अंतरावर असलेल्या हॉटेल अमराईमध्ये तुम्हाला आणलेलं आहे. आणि मी आज तुम्हाला फक्त हॉटेल नाही दाखवणार आहे, त्यांची फेमस अशी छान चमचमीत एक रेसिपी पण दाखवणार आहे. चला तर. हे आहेत अमराई हॉटेलचे मालक बसवराज स्वामी. नमस्ते सर. नमस्ते. आता तुम्ही बरेच नवीन पदार्थ इंट्रोड्यूस केलेत अमराईमध्ये. हो, काय काय आहेत ते? आपल्याकडे घीपुडी इडली किंवा त्याला तट्टे इडली म्हणतो आपण. हो. ते एक नवीन इंट्रोड्यूस केले आणि ॲपे पण सुरू केलेत. तुम्ही मूळचे कुठले आहात? मी मूळचा कोल्हापूरचा. हां. तसं तट्टे इडली किंवा ॲपे सुरुवात करण्याची माझी साऊथची म्हणजे माझी मिसेस बेळगावची, हां. त्यामुळं आपल्याला ते खूप छान म्हणजे रेसिपी जमतं. अच्छा. कोल्हापूरमध्ये कुठे? कोल्हापूरमध्ये बॉर्डरवरच कर्नाटकला कागल. कागल. अरे बापरे, म्हणजे अगदीच जवळ. हो, कागलवरनं जरा गेलं की निप्पाणी. हा. अगदी म्हणजे म्हणून तुम्हाला ते तट्टे इडलीचं हो, हे हो, सुचलं. आणि हो. खरोखर अप्रतिम. मी ऐकली आहे की छान चवीचे, पण आता मी टेस्ट करून टेस्ट सांगणार आहे. करून बघू आपण. वा वा वा. मामांनी मस्त अशा 2 प्लेट माझ्यासमोर आणून ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये असे गोल गुट्टेत असे आप्पे आणि ही अप्रतिम गुबगुबीत अशी तट्टे इडली दिसतीये. तिच्यावरती ती पोळी टाकली आहे बघा. तोंडात इतकं पाणी सुटलंय ना, खाऊनच सांगते तुम्हाला कशी आहे ती. खरं सांगते, अशी तट्टे इडली खाल्ली नाही. इतकी लुसलुशीत, अजिबात ती अशी पातळ चिवट काहीच नाही. एका झटक्यात आहे बघा, ही अशी तुटली पण, ही अशी, आणि बघता बघता गेली पण माझ्या तोंडात. आणि ही चटणी मस्त ना खोबरं मिरचीची आहे आणि तिला जिरं मोहरीचा तडका लावलेला आहे. एकदम टेस्टी. म्हणजे ती या ना तट्टे इडलीला ना कॉम्प्लिमेंट करते. आता माझे आवडते अप्पे ते खाऊन सांगते. काय ते काही चमच्यानी खाण्यात मजा नाही. तसे मस्त हाताने फोडायचे, त्यांचं आधी बघायचं कसे आहे टेक्स्चर वगैरे, आणि मग त्याचा आस्वाद घ्यायचा. वा. मस्त कांदा घातलेला आहे, मिरची घातलेली आहे, एवढे टेस्टी लागतात ना, खलास. मॅडम कसं वाटलं? जबरदस्त आहे, खूपच छान. एवढी स्पॉन्जी कशी काय झाली? आपण दगडाच्या मशीनमध्ये स्क्रॅच करतो पूर्ण तांदूळ, आणि आपण याच्यात सोडा वापरत नाही. बिगर सोडा अजिबात, सोडा, कलर, टेस्टिंग पावडर अजिबात वापरत नाही आपण. ओ, सोडा नाही. खरं सांगू,
एवढी ती स्पॉन्जी होती तेव्हा मला क्षणभर भीती वाटली की आता नंतर पोट फुगणार तर नाही ना तर सोडा असल्यामुळे. पण ह्याच्यात सोडा नाही आहे आणि खरंच सोडा नसल्याची जी ती चव आहे ना ती मला लागती आहे. नॅचरल तिच्यामध्ये जे फर्मेंटेशन झालेलं आहे ते जाणवत आहे. वा, गरमागरम चहा पण आला. चहा इतका सुंदर आहे ना, व्यवस्थित वेलची घातलेली आहे. की चहाचा घोट घेतल्यावरती वेलची त्याला लागती आहे. नाही तर काय होतं, वेलची घातली ना की चहा जरासा पाणीदार होतो, पण हा घट्ट पण आहे आणि कमालीचा टेस्टी चहा आहे. हे आयटम तर मस्तच आहे. अजून तुमच्याकडे नाश्त्याला काय काय मिळतं? आपल्याकडे पोहे, कांदा भजी, बटाटा भजी, साबुदाणा खिचडी. आणि साबुदाणा खिचडी आपल्याकडे तुम्हाला रोज भेटेल, रोज कंटिन्यू रोज. तुम्ही कधी या, आपल्याकडे साबुदाणा खिचडी रोज भेटेल. त्याच्याबरोबर मटका दही भेटेल, मडक्यातलं दही. वा वा, तुम्ही एवढं छान वर्णन केलंय. तर आता ना मला साबुदाणा खिचडी, मटक्यातलं दही आणि माझी फेवरेट कांदा भजी हे टेस्ट करावंच लागेल. ठीक आहे, सांगतो लगेच गरमागरम करायला. आता थंडी जोरात आहे. यांच्याकडे हुरडा पार्ट्या सुद्धा होतात. त्यांची वेळ असते नोव्हेंबर पासून फेब्रुवारी महिन्यापर्यंत. आणि या हुरडा ताटाची जी किंमत आहे ती आहे फक्त 300 रुपये. दही तर मस्तच होतं, अगदी थंडगार मटक्यातलं आणि घट्ट होतं, अजिबात आंबट नव्हतं, खूप टेस्टी होतं. आणि ही आता साबुदाणा खिचडी ही तर माझी फेवरेट. टेस्ट करते. वा, मस्तच. यांचं एक चांगलं आहे, साबुदाणा खिचडी वर्षभर मिळणार आहे, म्हणजे टेन्शन नाही. आता भजी. आता याचे रेट कसे ते सांगते. मगाशी जी तट्टे इडली खाल्ली ना ती 50 रुपयाला होती. अप्पे ते पण 50 रुपयाला होते. साबुदाणा खिचडी चांगली भरपूर क्वांटिटी असलेली 60 रुपयाला आहे. ही जी भजी आहेत ना ही आहेत 50 रुपयाला. आणि हे जे मटका दही आहे ते आहे फक्त 20 रुपयाला. काय आहे, ह्यांची क्वालिटी आणि क्वांटिटी बघता मी तर ह्यांना एवढे पैसे देऊन व्यवस्थित खाते आहे. याचं कारण चव आणि करण्याची पद्धत हे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. एका कस्टमरने मिसळ मागवलेली, पण मी ना आता खिचडी, भजी, तट्टे इडली हे सगळं खाऊन माझं पोट भरलेलं आहे. पण मन आहे ना, मन ऐकत नाही. मिसळ म्हणली, म्हटलं जरा बघून तरी येऊयात. काय छान दिसतीये. वा, खरंच जर का पोट रिकामं असतं ना, असं ताव मारला असता ना. ही मिसळ आहे 70 रुपयाला. हे यांचं स्वच्छ, सुंदर, प्रशस्त आणि ओपन असं हे किचन आहे. इथे सगळे पदार्थ चुलीवरतीच बनतात आणि तुम्ही बघू शकता हो डायरेक्ट इथं कसं चाललंय, काय चाललंय. म्हणजे आपल्या मनात कुठली शंका राहत नाही. छान आणि स्वच्छ आहे ना किचन. आता मी तुम्हाला प्रॉमिस केल्याप्रमाणे आपली सिग्नेचर डिश वांग्याचे काप कसे बनतात ते दाखवणार आहे. चला, ही रेसिपी खुद्द मालकच आपल्याला करून दाखवणार आहे. काय काय साहित्य लागतं यासाठी? बेडगी मिरची पावडर, रवा, मीठ, तांदळाचं पीठ, गरम मसाला, कांदा मसाला आणि बेसन पीठ. आणि महत्त्वाचं म्हणजे वांग. हा कांदा लसूण मसाला आहे ना? हो. आणि हा गरम मसाला आहे. हो. मग हे दोन्ही मसाले आम्ही आमच्या घरचे वापरले तर चालतील का? चालेल चालेल. आणि हे वांग कुठलं आहे? ते गॅलन वांग आहे. हे कुठेही मिळू शकतं तुम्हाला बाजारात. अच्छा, हे जे आहे ना या वांग्याचं नाव आहे गॅलन वांग. खरंच गॅलन सारखंच आहे नाही का? नाव पण छान आहे याचं. हे वांग आता आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. हां, ह्याचे काप करून घेऊ आपण. अच्छा. वा, पांढरं शुभ्र आहे अगदी. हो, एवढे मोठे काप करायचे असतात का? हो. हो, मी आता तुमच्याकडनं शिकणार आहे.
व्ह्युअर्स, त्यांनी एका वांग्याचे 5 ते 6च काप केलेले आहेत आणि ते चांगले जाडे जाडे गुबगुबीत केलेले आहेत. बघा एवढ्या जाडीचा काप आहे. आता आपण ह्याला काप करून घेऊ वांग्याला. हां, अच्छा, अशा चिरा मारून घ्यायच्या का? हो, ह्यात आतमध्ये मसाला मुरला पाहिजे. ओ, आणि ते जास्त सुरी आतमध्ये नाही घालायची. नाही, वरच्या वरती. वरती. याने काय होतं? यांनी आतपर्यंत वांग्यापर्यंत मसाला जातो आणि ते चवीला खूप छान लागतं. आता दुसऱ्या बाजूला पण असेच सेम रेषा मारून घ्यायच्या चाकूने. हां, अशा रीतीने वांग्याच्या कापांना त्यांनी दोन्ही बाजूंनी हलक्या चिरा मारून घेतलेल्या आहे. आता काय करताय? आता आपण मीठ टाकून घेऊ. बर, असं मीठ भरपूर टाकायचं, कारण तेलामध्ये तळताना मीठ सगळं निघून जातं. ओ, असं आहे का? आता मीठ टाकून घेतलेलं आहे. हां आता आपण गरम मसाला टाकून घेऊ. हां, आपण असं व्यवस्थित घ्यायचा घालून. आता गरम मसाला आपल्याला टाकून झालेला आहे. हां. त्याच्यानंतर आपला कांदा लसूण मसाला थोडा थोडा टाकायचा. हां. तिखट जास्त असतं. हां, मीठ थोडं जास्त घालायचं, पण कांदा लसूण मसाला कमी घालायचा, कारण तो जरा उग्र आणि तिखट असतो. आता बेडगी मिरची टाकून घेऊ आपण. हां, वा, काय रंग आहे हो तुमच्या बॅडगीचा, मस्तच. हो, हे दिसतायत किती सुंदर. वा, व्ह्युअर्स, हे इतक्या नाजूकपणे टाकतायत ना, मला असं वाटतं की सुंदर रांगोळीच काढतायत. अच्छा, मग आता हे मागच्या बाजूने नाही करायला तिखट मीठ? थांबा सांगतो मी सगळं व्यवस्थित. अजून आपण पुढे जाऊ, तुम्ही बघत राहा. आता आपण रवा, बेसन आणि तांदळाचं पीठ एकत्र करून घेऊ आणि ते त्याच्यावरती टाकून घेऊ. अच्छा, हे घेतलं तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ, त्याच्या 50% बेसन घ्यायचं, अच्छा, अर्धा तांदळाच्या पिठाचं निम्म बेसन. हां. आणि रवा पण तो पण निम्माच घ्यायचा निम्माच आहे घ्यायचा का? अच्छा, आणि हे असं एकत्र करून घ्यायचं. आता याच्यात मीठ घालायचं आहे? नाही, याच्यात मीठ नाही घालायचं. आता आपण हे पीठ, तयार झालेलं पीठ त्याच्यावरती टाकून घेऊ. अच्छा, हे असं का? हो. यांचं रांगोळी काम परत सुरू झालेलं आहे. किती सुंदर हाताने टाकतायत बघा ते. आता हे आपण वांग्याचे काप पलटी करून घेऊ. अच्छा, हे थोडंसं प्रेस करायचं, असं दाबायचं, हां, म्हणजे पीठ निघणार नाही किंवा मसाला निघणार नाही त्याचा. अच्छा, म्हणजे तुम्ही मसाला लॉक केलात त्याच्या. हां. ओ, चांगली ट्रिक आहे हो तुमच्याकडे. आता स्टेप नंबर 1 प्रमाणेच या बाजूनी पण आपण मसाले, मीठ सगळं लावून घेऊया. आता तांदळाचं पीठ, बेसन आणि रवा टाकून या साईडनी पण हे सगळे मसाले आतमध्ये लॉक करून टाकायचे. आता हे फ्राय करायचे ना? नाही, आता हे 2 तास असेच ठेवायचे. ह्याला मुरू द्यायचं, पीठ सगळं मसाला मुरू द्यायचा आणि 2 तासानंतर मग फ्राय करायचे. 2 तास? अहो, कस्टमर आल्यानंतर थोडी 2 तास ते थांबणार आहेत. हे आम्ही सकाळपासून बनवून ठेवलेले. कस्टमर आले की आपण 2 मिनिटात लगेच फ्राय करून देतो. अच्छा, आणि हे तुम्ही ताटाबरोबर देता का? ताटाबरोबर देतो. म्हणजे प्रत्येक ताटाबरोबर? प्रत्येक ताटाबरोबर देतो. म्हणजे त्याचे काही चार्जेस नाही? नाही, ते ताटाबरोबर येणारच? वा, आता हे 2 तासासाठी मी ठेवतोय हां. आणि आता 2 तासाच्या आधी बनवून ठेवलेले ते घेऊन येतो. अच्छा, हे बघा, हे 2 तासापूर्वीचे हे असे झालेले. ओ,
हात लावून बघू का? हो नक्की. ओ माय गॉड, एकदम सॉफ्ट पण आहेत आणि मसाला त्याचा काय पडत नाही बघा. आता तरी हे फ्राय करायचेत ना? हो लगेच फ्राय करू चला. आणि मला खायला देणार हो आहेत ना? नक्की लगेच 5 मिनिटं. चल. आता हे वांग्याचे काप 2 तास मुरलेले आपण मस्त फ्राय करून घेतो. आता त्यांनी चुलीवरती तवा गरम करायला ठेवलेला आहे. कोळशाची शेगडी आहे ही आणि त्याच्यामध्ये भरपूर तेल घातलेलं आहे. चेक करतोय तेल तापलंय काय बघूया आपण. एकदम तेल चांगलं तापलेलं आहे. हां. आता आपण वांग्याचा काप फ्राय करायला टाकू. अच्छा, एका वेळी एकच टाकायचा का? नाही आपण 2, 3, 4 वर पण टाकू शकतो. हा. फक्त तुम्हाला दाखवतो आता. हे किती वेळ ठेवायचं? 2 ते 3 मिनिटं. 2 ते अच्छा. 3 मिनिटात होऊन जाईल. तुम्हाला लगेच मी पलटी मारून दाखवतो. हां. हे पहा आता या बाजूने फ्राय झालेला आहे. ओ माय गॉड, काय छान दिसतोय. नॉनव्हेज खाणाऱ्यांना वाटत असेल की फिश फ्रायच आहे. आता हे छान झालेलं आहे. आता मी हे काढून घेतो. म्हणजे 2-2 मिनिटं एकेका बाजूला हो व्यवस्थित होतात. पूर्ण झालेलं आहे. वाव. आता अशा रीतीने सगळे काप आपण फ्राय करून घेऊया. हे बघा, अशा रीतीने हे वांग्याचे काप मस्त फ्राय होऊन माझ्या ताटात येण्यासाठी तयार झालेले. व्ह्युअर्स, तुम्हाला ओळख करून देते. या आहेत आरती स्वामी, स्वामी साहेबांच्या मिसेस. आणि छोटी, तुझं नाव काय? समीक्षा. समीक्षा स्वामी, ही पण स्वामी साहेबांची मुलगी आहे. ताई, तुम्ही कुठल्या आहात? मी बेळगावची आहे. बेळगावच्या आहात? तरी मला वाटलंच, कारण तुम्ही ते असं आडवं भस्म लावलंय ना. आमचे सगळे लावतो. सगळी लावते तुमच्या. स्वामीचं सगळे लावतो. आणि खरं सांगू, तुमची ही जी साडी आहे ना, ही वाटतेय बरं का, ती बेळगाव भागातली खूपच सुंदर आहे. समीक्षा, तू काय शिकतेस? मी 11वी कॉमर्स शिकते. 11वी? अगं तू 11वीत आहेस? तुला 7वी 8वीत समजती. अगदी आता असं वगैरे करणार होते. ओ माय गॉड, छान छान. तुला पुढच्या भविष्यासाठी माझ्याकडनं खूप शुभेच्छा. छान शिक. धन्यवाद. आपण जे इथे छान छान जेवतो ना आणि रुचकर पदार्थ खातो ना, ते बनवणारे हात कोणाचे हे पण आपण जाणून घेऊयात. या आहेत जयश्री ताई. नमस्ते ताई. या आहेत मंदा ताई. नमस्ते ताई. या आहेत अनिशा ताई. ताई नमस्ते. आणि या आहेत मंगल ताई. आणि ही आहे आपली नानी उर्फ सावित्राबाई. छान भाकऱ्या करतात. जबरदस्त भाकऱ्या करतात चुलीवरच्या. एकदम हाताला यांच्या चव आहे. नानीशिवाय आपलं काही पान नाही हल्लं बाबा. नानी आपल्या फेवरेट आहेत. त्यांची ना लांब लचक मस्त आमराई आहे. ओ माय गॉड. मी त्यांना सांगणार आहे, मला जेवायला देताना ना इथेच जेवण द्या, मला इथेच आवडतं. प्रत्येक खणामध्ये त्यांनी टेबल खुर्चीची व्यवस्था केली आहे. आणि तुम्हाला जर का खाटेवरती बसून छान ढाबा स्टाईल जेवायचा आनंद घ्यायचा आहे, तर प्रत्येक त्यांनी खणामध्ये ती एक अशी खाट दिलेली आहे. शिवाय आपल्याला पलीकडे काय चाललंय हे कळू नये आणि पलीकडच्यांना आपलं काय चाललंय हे कळू नये म्हणून असं वेलांचं पार्टिशन पण केलेलं आहे. त्यामुळे प्रायव्हसी आणि ग्रीनरी दोन्ही मेंटेन होतं. चांगल्या 25-30 गाड्या राहतील एवढं प्रशस्त पार्किंग पण आहे. आणि तुमच्या लहान छोट्याशा गँगसाठी इथे खेळणी पण ठेवलेली आहे. शिवाय यांच्याकडे यांनी खास बनवलेले प्रॉडक्ट्स पण विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये काकवी आहे, गूळ आहे, गुळाचे असे खडे आहेत, याला बर्फी गूळ म्हणतात. त्याच्यानंतर नारळाचं तेल आहे आणि हे कच्च्या घाणीवरचं शेंगदाणा तेल आहे, बदाम तेल आहे, तिळाचं तेल आहे. अर्थात यांचे रेट्स वेगळे आहेत, ते तुम्ही त्यांना विचारून या वस्तू विकत घेऊ शकता. तुम्हाला तर आता सगळं मी दाखवलेलं आहे. काय आहे, जेवण यायला थोडा वेळ आहे. तोपर्यंत या आमराई खाली मस्त हॅमॉकवरती झुलून घेते. आहा, स्वर्ग. असं वाटते
हा जो मोहर आहे ना तो अलगद माझ्या तोंडात पडेल. थोड्याशा इंतजार नंतर माझं ताट आलेलं आहे. आता या ताटात काय काय आहे ना ते मी तुम्हाला सांगते. छानपैकी मस्त गरमागरम 2 भाकऱ्या दिलेल्या आहेत. मी त्यांना सांगितलं मला एक ज्वारीची भाकरी द्या आणि एक बाजरीची भाकरी द्या. या 2 आहेत. त्यानंतर आहे ठेचा आणि त्याच्यामध्ये शेंगदाणा मिरची असं सगळं दिसतंय. काकडी आहे, कांदा आहे, नंतर ही गोड बुंदी दिलेली आहे स्वीट म्हणून. मस्त सोलकढी दिलेली आहे. रंग बघा काय सोलकढीचा. मासवडी दिलेली आहे आणि मोठे पीस आहेत. त्यातला एक रश्श्यात तरंगतोय आणि एक ना छानपैकी असं साईडला ठेवलेला आहे. त्याच्यानंतर आहे बेसन आणि हे मस्त लोणचं दिलेलं आहे. सुगंधी इंद्रायणी तांदळाचा भात आणि हो सगळ्यात महत्त्वाचं माझं फेवरेट ज्याची मी तुम्हाला रेसिपी दाखवली तो म्हणजे वांग्याचा काप. खाऊन सांगते कसं येते. सगळ्यात आधी फार वेळ लावलाय बाबा, मी कापच खाणार आहे. अप्रतिम वा वा. थंडी आहे त्यामुळे बाजरीची भाकरी खाल्लीच पाहिजे. मासवडीच्या रश्श्याशी घातली आहे. वाव. आणि वन ऑफ द माय फेवरेट सोलकढी थंडगार. बाबा स्वीट आहे आणि अशी खोबराळ चव आहे त्याला आणि अप्रतिम असं सुंदर गोडूसपणा आहे. अप्रतिम रंग आहे. क्लास आहे ही सोलकढी. 2-4 वाट्या प्यावी लागेल. आणि ही बुंदी ही स्वीट आहे अगदी गावाकडच्या स्टाईलची मस्त. आणि ते स्वतः इथे पाडतात ही बुंदी. आता या सगळ्याची किंमत किती आहे ते मी तुम्हाला सांगते. हे लिमिटेड ताट आहे. या ताटामध्ये 2 भाकऱ्या किंवा 3 चपात्या मिळतात. वांग्याचा काप एकच मिळतो. जर का तुम्हाला एक्स्ट्रा वांग्याचा काप हवा असेल तर त्याचे 40 रुपये एक्स्ट्रा द्यायचे. जर का भाकरी तुम्हाला एक्स्ट्रा हवी असेल तर तिचे 20 रुपये एक्स्ट्रा आहेत आणि चपाती एक्स्ट्रा हवी असेल तर 15 रुपये द्यायचे. बाकी भात वगैरे काय लागला तर त्याचे पण एक्स्ट्रा चार्जेस आहेत. आणि या ताटाची किंमत आहे फक्त 250 रुपये. आणि या 250 रुपयात तुम्हाला अतिशय अप्रतिम चवीचं असं घरचं अन्न खायला मिळणार आहे. अहो 6 जणी राबतात हे अन्न बनवण्यासाठी, तेव्हा हा रुचकर घास आपल्या मुखी लागतो. आणि बघा ना क्वांटिटी पण छान आहे. तुमचं पोट एका ताटात भरणारच अगदी माझी गॅरंटी आहे. आता इथे कसं यायचं ते सांगते. पुण्यापासून आपण सोलापूरच्या दिशेने निघालो की 40 किलोमीटर अंतरावरती अमराई हॉटेल आहे. उरळी कांचन नंतर 6.5 किलोमीटर अंतरावर सहजपूर नावाचं गाव आहे. आणि हायवेलाच सहजपूरमध्येच तुम्हाला अमराई ढाबा दिसेल. यांनी मोठे मोठे बोर्ड लावलेले आहेत. तुम्हाला सहज हे बोर्ड दिसणार आणि तुम्ही यांच्यापर्यंत पोहोचणार. शिवाय यांचे फोन नंबर आणि पत्ता मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. 365 दिवस यांचं हॉटेल चालू आहे. यांना सुट्टी नाही. स्वामी साहेब तुम्ही हे चालवायला हातात घेतलं आणि या परिसराचा कायापालटच करून टाकलात. अहो तुम्ही चवीत नाविन्य आणलं. नंतर तुम्ही छान छान तिथे काही पदार्थ इंट्रोड्यूस केलेत आणि तुमची सेवा ही तर तुम्ही जास्त अत्युत्तम केलीत. खरंच मी यासाठी तुमचं अभिनंदन करते. आणि तुम्ही इतकं छान मला खाऊ घातलं त्याबद्दल मी तुमची मनापासून आभारी आहे. हो, अशीच सेवा करायला आम्हाला संधी द्या. धन्यवाद. थँक्यू.